मी आदित्य तुमचं सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, एम-एस-टी-सी-टी 2026 ची आता कॅप राउंड 1 ची अलॉटमेंट झालेली आहे आणि त्यासाठी आपण भरपूर कॉलेजचे रिव्ह्यू बघितले होते. आता आपण डायरेक्ट सेकंड इयरचे जे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी आपण आता कॉलेजचे रिव्ह्यू आणि कट ऑफ बघत आहोत. ठीक आहे. तर पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या कॉलेजचा आपण आता कट ऑफ बघणार आहोत. त्याचा 6271 हा कॉलेज कोड आहे. ठीक आहे. तर डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे कट ऑफ लागलेला आहे. तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा 31 सीट्स त्यांनी रिझर्व्ह ठेवलेले होते. त्यामध्ये महाराष्ट्र स्टेटसाठी 28 होत्या आणि ईडब्ल्यूएस साठी 3 सीट्स होत्या. ठीक आहे. तर कट ऑफ बघा त्याचा कसा लागलेला आहे. तर एस-टी कॅटेगरीचा कट ऑफ 87.26 वर लागला होता. त्यानंतर व्ही-जे-एन-टीचा लागला होता 90.06 वरती, ओबीसीचा लागला होता 90.91 वरती. ठीक आहे. त्यानंतर एस-सी कॅटेगरीचा लागला होता 94.50 वरती. त्यानंतर एन-टी-1 चा लागला होता 95.82. एस-सी-बी-सी लागला होता 96.08. त्यानंतर एन-टी-2 लागला होता 96.24. ओपन लागला होता 96.31. तर अशा प्रकारे कट ऑफ लागलेले आहेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे जे एस-बी-सी, ओबीसीचे विद्यार्थी आहेत, त्यांनी 97.14 वरती सुद्धा के-आय-सी-टीला ॲडमिशन घेतलेलं आहे. ओपनचे काही विद्यार्थ्यांनी 96.90 वरती इथे ॲडमिशन घेतलेलं आहे. ठीक आहे. एस-सी-बी-सीच्या स्टुडंटने सुद्धा 97.12 वर इथे ॲडमिशन घेतलेलं आहे. त्यानंतर आपण आता ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कट ऑफ बघूया. ठीक आहे. ईडब्ल्यूएस साठी 3 सीट व्हॅकंट होत्या. सो त्यांच्यासाठी काय कट ऑफ लागला होता 95.60 टू 96.25 या रेंजमध्ये ईडब्ल्यूएसच्या स्टुडंटने इथे ॲडमिशन घेतलं होतं. ठीक आहे. त्यानंतर आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या ब्रांचसाठी आपण कट ऑफ बघू. 25 सीट्स आहेत टोटल, त्यापैकी 4 आपल्या ईडब्ल्यूएस आहे. आता त्यामध्ये बघा, जे एस-टी साठी लागला होता 81.66, ओबीसी साठी 89.24, डी व्ही-जे-एन-टी साठी 92.41, एस-सी साठी 94.11. त्यानंतर एन-टी-3 साठी 95.35, एस-सी-बी-सी साठी 95.66, एन-टी-2 साठी 95.71. त्यानंतर ओबीसी साठी 95.77, एस-सी-बी-सी साठी 95.82. तर अशा प्रकारे कट ऑफ लागले होते आणि ओपनचा काय लागला होता 96%. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी काय ओपनचा होता 96%. ठीक आहे. तर अशा प्रकारे कट ऑफ लागले होते आणि ईडब्ल्यूएसचा लागला होता 94.91 टू 95.37. अशा प्रकारे रेंजमध्ये कट ऑफ लागले होते. ठीक आहे. त्यानंतर ए-आय-डी-एसचा कट ऑफ कसा लागला होता? ए-आय-डी-एसला 8च सीट रिझर्व्ह होत्या. त्यापैकी एकच ईडब्ल्यूएस होती आणि 7 महाराष्ट्र स्टेटसाठी होत्या. सो एस-टीचा 87.31 ला ए-आय-डी-एस मिळालं होतं. एस-सी साठी 92.75 ला मिळालं होतं. एस-सी-बी-सीला 95.60, ओबीसी 95.77, ओपनला 95.83 आणि 96.18 पर्यंत ओपनला मिळालं होतं. ठीक आहे. तर या रेंजमध्ये ओपनच्या स्टुडंटनी इथं पी-आय-सी-टी मिळालं. त्यानंतर ईडब्ल्यूएसचं बघा 95.24 वरती आपल्याला पी-आय-सी-टी मिळालेलं आहे. त्यानंतर आता इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बघूया. 45 सीट्स या ठिकाणी व्हॅकंट होत्या. त्यापैकी 6 ईडब्ल्यूएस साठी होत्या. आता त्यामध्ये बघा, ओबीसीचा कट ऑफ हे बघा, या ठिकाणी एस-टीचा कट ऑफ लागला होता 73.26. त्यानंतर एस-टीचा लागला होता 73.40. म्हणजे या रेंजमध्ये एस-टीचे कट ऑफ एस-टीच्या स्टुडंटला या ठिकाणी ॲडमिशन मिळालेलं आहे. त्यानंतर ओबीसीला 81.53 वरती. ठीक आहे. त्यानंतर व्ही-जे-एन-टी 90.24. त्यानंतर त्यानंतर एस-सी 91.12 टू 92.16 इथं या रेंजमध्ये एस-सीच्या स्टुडंटने सुद्धा या ठिकाणी ॲडमिशन घेतलेलं आहे. ठीक आहे. एन-टी-2 92.88, एन-टी-1 92.94, त्यानंतर एस-सी-बी-सी 93.69. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही कट ऑफ बघू शकता. जर का माझ्याकडनं बोलण्यामध्ये गडबड झाली, तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता, की कशाप्रकारे एस-सी-बी-सीचा कट ऑफ 93.69 लागलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर एन-टी-3चा लागला होता 94.23. त्यानंतर ओपनचा लागला होता डायरेक्टली 94.51. ठीक आहे.
तर ओपनच्या स्टुडंटने 94.3 94.53 इथपासून तर 96.82 96.82 ला NT1 लागलं होतं. 95.24 ला NT3 लागलंय. ठीक आहे. तर या ठिकाणी NT1 आणि NT3 यांचा कट ऑफ सुद्धा खूप जास्त दिसत आहे. ठीक आहे. ओपनचा स्टुडंटचा लागला होता 95.12. ते अशा प्रकारे ENTCचा लागला होता. आता EWS साठी बघूया 92.50 टू 95.47 या रेंजमध्ये EWSच्या स्टुडंटला या ठिकाणी ENTC मिळालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या ब्रांचसाठी 11 सीट्स होते. ठीक आहे. त्यापैकी 4 EWS होते. आता बघा एस-टी साठी 83 वर लागलं होतं कॉलेज, एस-सी साठी 92.23 वरती, एस-सी-बी-सी, ओ-बी-सी साठी 94.93 वरती, एस-सी-बी-सी साठी 95.14, ओपन 95.26, त्यानंतर ओ-बी-सी 95.40, तर ओपनचा पुन्हा 95.40. ठीक आहे. म्हणजे अशा रेंजमध्ये कट ऑफ लागलेले आहेत. EWS साठी 93.26 टू 94.86 अशा प्रकारे कट ऑफ होता. ठीक आहे. तर या एवढ्या ब्रांचेससाठी अशा प्रकारे कट ऑफ लागलेला आहे. मी आता पूर्ण PDF आपण बघितली आहे कट ऑफची. तर जेणेकरून तुम्हाला कळेल की कोणत्या ब्रांचसाठी, कोणत्या कॅटेगरीसाठी कशा प्रकारे कट ऑफ लागतायत डायरेक्ट सेकंड इयरच्या स्टुडंटसाठी. आता आपण या कॉलेजची फीज वगैरे बघूया आणि प्लेसमेंट बद्दल बघूया. ठीक आहे. कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. आता आपण या ठिकाणी या कॉलेजचं म्हणजे फी स्ट्रक्चर वगैरे कसं आहे त्या सगळ्या गोष्टी बघूया. ठीक आहे. प्लेसमेंट कशी ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. फी स्ट्रक्चर बघूया कसं आहे या कॉलेजचं. तर या ठिकाणी ट्युशन फी आपल्याला 1,06,000 आहे. डेव्हलपमेंट फी 16,000 आहे. ठीक आहे. तर टोटल फीज 1,23,000 अशा प्रकारे आपल्याला जाणार आहे. पण तुमची जी गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप असते, तुम्ही ज्या कॅटेगरी थ्रू बिलॉंग करता, त्यानुसार तुमची ट्युशन फी माफ होत असते. तुमची डेव्हलपमेंट फी माफ होत असते. एस-सी, एस-टी कॅटेगरीमधून जर तुम्ही येत असाल, तर तुम्ही तुमची डेव्हलपमेंट फी ॲज वेल ॲज ट्युशन फी माफ होणार आहे. आणि TFWS थ्रू आल्यानंतर विद्यार्थ्यांची ट्युशन फी माफ होत असते. आता ज्या गर्ल्स आहेत, तर गर्ल्ससाठी 2024च्या महाराष्ट्र सरकारच्या ज्या जी-आर नुसार ट्युशन फी माफ होत असते. सो त्यांच्यासाठी फी असणार आहे 16,000. सो अशा प्रकारे टोटल फीज आहे. याच्यापैकी तुम्हाला स्कॉलरशिपमधून फीज कमी होणार आहे. ठीक आहे. तर हे झालं फीजबद्दल. त्यानंतर आपण प्लेसमेंट बघूया. प्लेसमेंटचे स्टॅटिस्टिक्स बघूया, की कशाप्रकारे या कॉलेजचं प्लेसमेंटचा डाटा त्यांनी ऑफिशियली रिव्हील केलेला आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकतो, की दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्यांची प्लेसमेंट 80.66% झाली आहे आणि सध्या चालू आहे. 2021-22ला 91% झाली होती, 93% झाली होती 23 साठी. 23-24 मध्ये 93%, त्यानंतर 24-25 मध्ये 88%, तर 25-26 मध्ये सध्या 80% झालेली आहे आणि अजून सुद्धा प्लेसमेंट चालू आहे. ठीक आहे. तर अजून प्लेसमेंटबद्दल बघायचं झालं तर प्लेसमेंट ओरिएंटेशन, प्लस स्टुडंट रजिस्ट्रेशन, कंपनी इन्व्हिटेशन ही सगळी प्रोसेस आहे प्लेसमेंटची. ठीक आहे. तर यामध्ये आपण काय बघणार आहेत, आपण बघूया की कोणत्या कंपनीज या कॉलेजमध्ये व्हिजिट करतात. तर ZS असोसिएट, बार्कलेज, फ्रंटकॉर्ट एआय, सिमन्स, BMC, BNY, मास्टरकार्ड, डेल टेक्नॉलॉजी, जनरल मिल्स, फोनपे, SLB, EQ टेक्नॉलॉजी अशा भरपूर कंपनीज या कॉलेजमध्ये व्हिजिट करतात. सिमन्स सारखी कोर कंपनी झाली असेल, त्यानंतर ZS असोसिएट, त्यानंतर इक्विफॅक्स, नाय सिस्टम भरपूर कंपनीज आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना अपॉर्च्युनिटी भरपूर मिळणार आहे या कॉलेजमध्ये आल्यानंतर. IBM आहे. ठीक आहे. तर काही-काही कॉलेजमध्ये अपॉर्च्युनिटी लिमिटेड असतात. तसं या कॉलेजमध्ये भरपूर कंपनीज येतात, भरपूर अपॉर्च्युनिटी स्टुडंटला मिळतात. जेणेकरून प्लेसमेंटचे चान्सेस अजून वाढतात. ठीक आहे. अशा प्रकारे या प्लेसमेंटचा डाटा होता. आपण बघितला प्लेसमेंट, फी स्ट्रक्चर आणि कट ऑफ आपण या कॉलेजचा बघितलेला आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.